ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes, sir. Yes, teacher. Present, ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती एल.एस. जाधव. मी सरकारी हायर प्रायमरी मराठी शाळा मुतगा येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. या करोनाच्या काळामध्ये आपण सर्वजण आता सुरक्षित आहात, आपले कुटुंब पण सुरक्षित असेल असे मी इच्छा बाळगते. आज आपण येथे इयत्ता 7वी वर्गातील गणित विषय या विषयावर अध्ययन करणार आहोत. कोन आणि कोनाचे प्रकार. त्रिकोण आणि त्रिकोणाचे प्रकार याबद्दल आपण आज येथे अध्ययन करणार आहोत. त्रिकोणाचे प्रकार यातील महत्त्वाचे मुद्दे काय आहेत तर पहिला मुद्दा आहे त्रिकोण व त्याचे गुणधर्म. दुसरा आहे समभुज त्रिकोण व त्याचे गुणधर्म. तिसरा मुद्दा आहे समद्विभुज त्रिकोण व त्याचे गुणधर्म. आणि चौथा मुद्दा आहे विषमभुज त्रिकोण व त्याचे गुणधर्म. आता आपण सर्वप्रथम त्रिकोण म्हणजे काय आणि त्याचे गुणधर्म कोणते याबद्दल माहिती मिळवूया. त्रिकोण याची व्याख्या आहे एका सरळ रेषेत नसलेले 3 बिंदू रेषाखंडांनी जोडून तयार झालेल्या आकृतीला त्रिकोण असे म्हणतात. त्रिकोण म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर पहिला 3 बाजू असलेली एक आकृती येते. म्हणजेच त्रिकोणाला 3 बाजू असतात. त्याचबरोबर 3 शिरोबिंदूही असतात. जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांनाच काय म्हणतात, शिरोबिंदू असे म्हणतात. त्याचबरोबर त्रिकोणामध्ये 3 कोनही असतात. आणि दुसरा गुणधर्म आहे त्रिकोणाचा आतील क्षेत्र म्हणजे 3 बाजूंनी मर्यादित केलेला जी आकृती आहे त्याच्या आतील जे क्षेत्र आहे त्याला त्रिकोणाचा आतील भाग असे म्हणतात. आणि त्रिकोणाचे बाहेरील क्षेत्र हे त्रिकोणाचे 2 घटक आहेत. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात. आता आपण पहिली आकृती पाहूया. पहिल्या आकृतीमध्ये ए, बी आणि सी हे त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आहेत. या त्रिकोणाला 3 बाजू आहेत. ए बी ही त्रिकोणाची पहिली बाजू आहे. बी सी ही त्रिकोणाची दुसरी बाजू आहे. ए सी ही त्रिकोणाची तिसरी बाजू आहे. म्हणजेच या त्रिकोणामध्ये ए बी, बी सी आणि सी ए ह्या त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत. त्याचबरोबर त्रिकोणाला 3 कोनही असतात. या पहिल्या आकृतीमध्ये कोन ए, कोन बी व कोन सी हे त्रिकोणाचे 3 कोन आहेत. आता आपण पुढच्या आकृतीकडे वळूया. दुसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू दिलेले आहेत. कोणकोणते आहेत बरं? एक्स, वाय आणि झेड हे त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आहेत. त्याचबरोबर या त्रिकोणाला 3 बाजू आहेत. कोणत्या तर एक्स वाय
ही त्रिकोणाची एक बाजू आहे, वाय झेड ही त्रिकोणाची दुसरी बाजू आहे आणि झेड एक्स ही त्रिकोणाची तिसरी बाजू आहे. म्हणजे त्रिकोणाला 3 बाजू, 3 शिरोबिंदू आणि 3 कोनही असतात. आता आणि एक आपण उदाहरण बघूया. यामध्ये त्रिकोणाचे शिरोबिंदू दिलेले आहेत. इथे ABC हा एक त्रिकोण आहे. या त्रिकोणामध्ये A, B आणि C हे त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आहेत. आकृती 2 मध्ये बघूया. त्रिकोणाच्या बाजू. आता त्रिकोणाची बाजू कशाला म्हणायचं? की ज्या रेषाखंडाने त्रिकोण बनतो त्या रेषाखंडाला त्रिकोणाच्या बाजू असे म्हणतात. आता यामध्ये ABC हा एक त्रिकोण आहे. या त्रिकोणामध्ये AB, BC आणि CA या त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत. आता आपण त्रिकोण म्हणजे काय आणि त्रिकोणाला किती बाजू असतात, किती कोण असतात आणि किती शिरोबिंदू असतात, म्हणजेच त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात, 3 बाजू असतात आणि 3 कोण असतात. यानंतर आपण त्रिकोणाचे प्रकार. आता त्रिकोणाचे प्रकार हे 2 पद्धतीने आहेत. एक त्रिकोणाच्या बाजूवरून होणारे त्रिकोणाचे प्रकार आणि त्रिकोणाच्या कोनावरून होणारे त्रिकोणाचे प्रकार. तर आज आपण येथे त्रिकोणाच्या बाजूवरून त्यांना जी विशिष्ट नावे दिली गेलेली आहेत त्या त्रिकोणांच्या प्रकारांच्या बद्दल आपण आज इथे माहिती मिळवणार आहोत. याच्यामध्ये पहिला त्रिकोण आहे समभुज त्रिकोण. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात. आता समभुज म्हणजे काय? त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ आहे. सम म्हणजे समान आणि भुज म्हणजे बाजू. समभुज समान बाजू म्हणजेच समान बाजू असणारा म्हणजेच समभुज त्रिकोण. आता इथे एक आकृती आपल्याला समोर डोळ्यासमोर आहे, ती म्हणजे PQR हा एक त्रिकोण आहे. या त्रिकोणामध्ये PQR हे या त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आहेत. PQ ही एक त्याची बाजू आहे. QR ही दुसरी बाजू आहे आणि RP ही त्याची तिसरी बाजू आहे. आता या तिन्ही बाजूंची मापे इथे दिलेली आहेत. या आकृतीकडे जरा लक्ष द्या. यामध्ये तिन्ही बाजूंची जी मापे आहेत ती समान आहेत. म्हणजे PQ बरोबर 4 सेंटीमीटर, QR बरोबर 4 सेंटीमीटर आणि PR बरोबर सुद्धा 4 सेंटीमीटरच आहे. म्हणजेच या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूही समान आहेत. म्हणजेच PQ बरोबर PR बरोबर RQ. आता समभुज त्रिकोणाची आणखी काही उदाहरणे आपण येथे पाहणार आहोत. याच्यामध्ये आकृती 1 मध्ये त्रिकोण ABC हा एक त्रिकोण आहे. या त्रिकोणामध्ये ABC हे त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आहेत. AB, BC आणि CA ह्या त्रिकोणाच्या
3 बाजू आहेत. या तिन्ही बाजूंची मापे किती सेंटीमीटर आहेत बघा, तर 5 सेंटीमीटर आहेत. म्हणजेच ह्या तिन्ही बाजू काय आहेत, समान आहेत. म्हणूनच हा समभुज त्रिकोण आहेत. म्हणजेच AB बरोबर BC बरोबर AC, म्हणजे ह्या तिन्ही बाजूंची मापं काय आहेत, समान आहेत. म्हणून याला समभुज त्रिकोण असे म्हणतात. यानंतर आता आपण पुढील अनेक उदाहरण पाहूया. त्यामध्ये XYZ, यामध्ये XYZ हा एक त्रिकोण आहे. या त्रिकोणात XYZ हे 3 त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. YZ हा त्रिकोणाचा पाया आहे. ZX ही त्रिकोणाची एक बाजू आहे आणि XY ही त्रिकोणाची दुसरी बाजू आहे. यावरून त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची मापे ही समान आहेत. इथे लक्ष द्या, XY, YZ आणि ZX यांची मापं आहेत 6 सेंटीमीटर. म्हणजेच या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान आहेत. म्हणून याला आपण समभुज त्रिकोण असे म्हणतात. XY बरोबर YZ बरोबर ZX. याचबरोबर समभुज त्रिकोणाचा अनेक गुणधर्म आहेत की समभुज त्रिकोणामध्ये 3 बाजू समान असतील तर त्याचे 3ही कोन समानच असतात. म्हणून या त्रिकोणाचे तिन्ही कोनही समान आहेत. म्हणजे आता प्रत्येक कोन किती अंशाचा असेल, तर आपल्याला माहीत आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज ही 180 अंश असते. याचे 3 भाग जर केले किंवा 180 अंशाला जर आपण 3 भागले तर प्रत्येक कोन हा 60 अंशाचा येतो. म्हणजे समभुज त्रिकोणातील प्रत्येक कोन हा 60 अंशाचा आहे. आता आपण जे समभुज त्रिकोणाचे गुणधर्म पाहिले त्याबद्दल अनेकदा उजळणी करूया. समभुज त्रिकोणाचे गुणधर्म बघा. पहिला, सम म्हणजे समान, भुज म्हणजे बाजू, समान म्हणजे सारख्याच लांबीचे आहेत. म्हणजेच समभुज त्रिकोणातील तिन्ही बाजू काय असतात, सारख्याच लांबीच्या म्हणजे समान असतात. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात तेव्हा त्याचे कोनही समानच असतात. म्हणजेच समभुज त्रिकोणाच्या ज्या तिन्ही बाजू समान आहेत त्याचे तिन्ही कोनही समानच असतात. समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोनाचे माप 60 अंश असते. म्हणजेच ज्याच्या तिन्ही बाजू समान असतात त्याचे तिन्ही कोनही समानच असतात. म्हणून समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन हा 60 अंशाचा असतो. चौथा आहे गुणधर्म, समभुज त्रिकोणाला सममितीचे 3 अक्ष असतात. अनेकदा उजळणी करा. इथे एक समभुज त्रिकोणाची आकृती आपल्याला दिलेली आहे. समभुज त्रिकोणाच्या 3 समान बाजू, 3 समान कोन आणि प्रत्येक कोन 60 अंशाचा असतो. आणि त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज ही 180 अंश होते. म्हणजे समभुज त्रिकोणातील तिन्ही कोन समान असतात. म्हणून समभुज त्रिकोणातील प्रत्येक कोन हा 60 अंशाचाच असतो. आता बाजूवरून त्रिकोणाच्या प्रकारातील दुसरा प्रकार आहे समद्विभुज त्रिकोण. ज्या त्रिकोणातील 2 बाजू समान व 2 कोन समान असतात त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. आता
समद्विभुज, ह्याच्या नावावरूनच आपल्याला त्याचा अर्थ समजतो. सम म्हणजे समान, द्वि म्हणजे दोन आणि भुज म्हणजे बाजू. म्हणजेच या त्रिकोणामध्ये दोन बाजू समान असतात, म्हणून या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. आता आपल्यासमोर काही इथं त्रिकोण दिलेले आहेत. पहिल्या त्रिकोणाकडे लक्ष द्या. पहिला त्रिकोण आहे त्रिकोण ABC. या त्रिकोणामध्ये A, B आणि C हे या त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. AB 8 सेंटीमीटर, AC 6 सेंटीमीटर आणि BC 8 सेंटीमीटर हे ह्या त्रिकोणाच्या बाजू आहेत. इकडे लक्ष द्या, ह्याच्यामध्ये AB आणि BC या दोन बाजू ज्या आहेत त्या दोन बाजू समान आहेत. म्हणून ज्याच्या दोन बाजू समान असतात त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. याच्यामध्ये आणि एक त्याचा गुणधर्म आहे की ज्या दोन बाजू समान असतात त्याच्या समोरील दोन कोनही समानच असतात. म्हणजेच कोन A आणि कोन C, म्हणजे AB रेषेसमोरील कोन हा कोन C आहे आणि BC रेषेसमोरील कोन A आहे. म्हणजेच A आणि C हे दोन्ही कोन काय असतील, एकमेकाला समान असतील. आता आपण दुसरे उदाहरण पाहूया. दुसऱ्या उदाहरणामध्ये येथे XYZ हा एक त्रिकोण आहे. या त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आहेत, X, Y आणि Z. त्याचबरोबर ह्याचे 3 कोन आहेत, कोन X, कोन Y आणि कोन Z. याच्या 3 बाजू आहेत. यामध्ये समान बाजू 2 आहेत. कोणकोणत्या बघूया. Y ही किती सेंटीमीटर आहे, 4 सेंटीमीटर आहे. YZ ती XYला समान असलेलीच रेषा आहे. ती बाजू किती सेंटीमीटर आहे, तर ती ही 4 सेंटीमीटर आहे. आणि XZ हा या त्रिकोणाचा पाया आहे, तो आहे 3 सेंटीमीटर. म्हणजे ह्याच्यामध्ये XY आणि YZ या दोन बाजू समान आहेत, म्हणूनच हा समद्विभुज त्रिकोण आहे. आता XY समोरील कोण कोणता, तर XY समोरील कोण आहे Z आणि YZ समोरील कोण आहे X. म्हणजे कोन X आणि कोन Z हे दोन्ही कोन सुद्धा एकमेकाला समान आहेत. म्हणजे याचा गुणधर्म असा आहे की दोन रेषा जर समान असतील तर त्याचे दोन कोनही समानच असतात, असा समद्विभुज त्रिकोणाचा एक गुणधर्म आहे. आता आपण आकृती नंबर 3 ह्याच्यामध्ये आणि एक त्रिकोण दिलेला आहे. त्या त्रिकोणाचं नाव आहे त्रिकोण PQR. P, Q आणि R हे त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आहेत. त्याचबरोबर PR ही एक त्याची 5 सेंटीमीटर लांबीची रेषा आहे, तो त्याचा पाया आहे. आणि QP आणि QR ह्या दोन समान रेषा आहेत, त्यांची लांबी आहे 6 सेंटीमीटर. ह्या दोन्ही बाजू एकमेकीला समान आहेत. म्हणजेच PQ आणि QR ह्या दोन्ही बाजू एकमेकीला समान आहेत. म्हणून कोन P आणि कोन R हे दोन्ही कोनसुद्धा एकमेकाला समान असतील. आता
समद्विभुज त्रिकोणाचे आपण गुणधर्म पाहूया आणि एकदा उजळणी करूया. समद्विभुज त्रिकोणामध्ये दोन बाजू समान असतात. दुसरा गुणधर्म आहे समद्विभुज त्रिकोणात एकरूप बाजू समोरील कोन म्हणजेच समान मापाचे असतात. म्हणजेच ज्या दोन बाजू समान असतील त्याच्या समोरील जे दोन कोन असतील ते दोन्हीही कोन एकमेकाला काय असतात, समान मापाचे असतात. तिसरा गुणधर्म आहे समद्विभुज त्रिकोणाला सममितीचा एकच अक्ष असतो. आणि एकदा उजळणी करा. इथं एक समद्विभुज त्रिकोण दिलेला आहे. समद्विभुज त्रिकोणामध्ये दोन बाजू समान, दोन कोण समान, सम म्हणजे समान, द्वि म्हणजे दोन आणि भुजा म्हणजे बाजू. म्हणजेच ज्या त्रिकोणाच्या दोन भुजा समान असतात त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. येथे आणि एक त्रिकोण दिलेला आहे समोर, त्रिकोण ABC. यामध्ये AB हा त्याचा पाया आहे, तो आहे 4 सेंटीमीटर आणि AC आणि BC या त्याच्या दोन समान बाजू आहेत. त्या दोन समान बाजूंचे माप आहे 5 सेंटीमीटर आणि त्यासमोरील कोन आहेत कोन A आणि B. हे दोन्ही कोनसुद्धा एकमेकाला समान आहेत. आता यामधील तिसरा विषमभुज त्रिकोण. विषम म्हणजे वेगवेगळे, विषम म्हणजे वेगवेगळे किंवा असमान. म्हणून ज्या त्रिकोणातील तिन्ही बाजूंची लांबी असमान असेल तर त्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. आता इथं त्रिकोण दिलेला आहे, ABC त्रिकोण आहे. या त्रिकोणाच्या बाजूंच्याकडे जरा लक्ष द्या. या त्रिकोणाच्या प्रत्येक बाजूचे माप वेगवेगळे आहे. प्रथम ह्याच्यामध्ये शिरोबिंदू बघूया. या त्रिकोणातील A, B आणि C हे या त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आहेत. यामध्ये ABची लांबी आहे 3 सेंटीमीटर, BCची लांबी आहे 4 सेंटीमीटर आणि ACची लांबी आहे 5 सेंटीमीटर. यावरून तिन्ही बाजूंची लांबी ही काय आहे, वेगवेगळी आहे. ज्या त्रिकोणामध्ये त्रिकोणाची बाजू वेगवेगळ्या असतात त्यामध्ये त्रिकोणाचे कोनही वेगवेगळेच असतात. आता आणखी एक उदाहरण घेऊया. येथे आणि एक त्रिकोण दिलेला आहे. त्रिकोणाचं नाव आहे DEF. याच्यामध्ये D, E आणि F हे या त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आहेत. DE रेषा 5 सेंटीमीटर आहे. EF ही दुसरी रेषा आहे, ती रेषा आहे 4 सेंटीमीटर आणि तिसरी DF ही रेषा आहे 6 सेंटीमीटर. म्हणजेच या तिन्ही बाजूंची लांबी वेगवेगळी आहे. तर या ज्या त्रिकोणामध्ये ही लांबी वेगवेगळी असते त्या त्रिकोणालाच काय म्हणतात, विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. याच्यामध्ये जर बाजू वेगवेगळ्या असतील तर त्याचे कोनही वेगवेगळेच असतात. आणि एक जी बाजू लांब असेल म्हणजे ज्या बाजूची लांबी जास्त असेल त्याच्या समोरील जो कोन असतो तो कोन ह्या तिन्ही कोणापेक्षा मोठा असतो. म्हणजेच DEF कोणामध्ये जर 6 सेंटीमीटर ही लांब आहे, रेषा लांब आहे आणि त्याच्या समोरील कोन आहे E, म्हणजे ह्या तिन्ही कोणामधील E हा कोन सगळ्यात काय असणार, जास्त मापाचा असेल. त्यानंतर त्याचबरोबर जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या असतील
तर त्याचे तिन्ही कोनही वेगवेगळेच असतात. आता आपण विषमभुज त्रिकोणाचे गुणधर्म पाहूया. विषमभुज त्रिकोणाचा पहिला गुणधर्म आहे तिन्ही बाजू वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या लांबीच्या आहेत. म्हणजे तीनही कोन वेगवेगळ्या मापाचे आहेत. बघा, विषमभुज त्रिकोणामध्ये तिन्ही बाजूंची मापे ही वेगवेगळी असतात. म्हणून त्यामधील तीनही कोन हे सुद्धा वेगवेगळेच असतात. त्याचा दुसरा गुणधर्म आहे विषमभुज त्रिकोणात मोठ्या बाजू समोरील कोन मोठा आणि लहान बाजू समोरील कोन लहान असतो. आता त्रिकोणामध्ये जी बाजू मोठी असेल त्या बाजू समोरील जो कोन येईल तो कोनाचं माप केव्हाही काय असते, मोठे असते. आणि त्रिकोणामध्ये जी बाजू लहान असेल त्या बाजू समोरील जो कोन येतो तो कोनाचे माप कधीही लहानच असते. आता आज आपण त्रिकोणाचे 3 प्रकार शिकलो. पहिला प्रकार कोणता? त्रिकोणाचा पहिला प्रकार समभुज त्रिकोण. ज्या त्रिकोणामध्ये तिन्ही बाजू समान असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान त्याचे तिन्ही कोनही समानच असतात त्याला समभुज त्रिकोण म्हणतात. हा त्रिकोणाचा पहिला प्रकार आपण शिकलो. त्याच्यानंतर आपण दुसरा प्रकार बघितला समद्विभुज त्रिकोण. त्यामध्ये त्रिकोणाच्या 2 बाजू समान असतात. समद्विभुज म्हणजे त्रिकोणामधील 2 बाजू समान. त्रिकोणाच्या 2 बाजू समान 2 कोन समान असतील तर त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. आणि ज्या बाजू समान असतील त्याच्या समोरील दोन्ही कोनही समानच असतात म्हणून त्याला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. आपण तिसरा प्रकार बघितला त्रिकोणाचा, तो आहे विषमभुज त्रिकोण. या त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या तिन्ही बाजूसुद्धा असमान असतात आणि त्या त्रिकोणातील जी बाजू मोठी असेल त्या बाजू समोरील कोन हा कधीही मोठा असतो आणि लहान बाजू समोरील कोन नेहमी लहान असतो. आता आपण त्रिकोणाचे प्रकार, त्रिकोण आणि त्रिकोणाचे बाजूवरून होणारे प्रकार, समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण याबद्दल आपण माहिती मिळवली. त्याबद्दल आता आपण तुमचा गृहपाठ घ्या. पहिला प्रश्न आहे 2 बाजू समान असणारा त्रिकोण कोणता? त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, सर्व बाजू समान असणारा त्रिकोण कोणता? तिसरा प्रश्न आहे तिन्ही वेगवेगळ्या बाजू आणि वेगवेगळ्या मापाचा कोन असलेला त्रिकोण कोणता? आता प्रश्न नंबर 4, बाजूवरून प्रकार, त्रिकोणाचे प्रकार किती आहेत? आतापर्यंत आपण गणित विषयातील बाजूवरून होणारे त्रिकोणाचे प्रकार याबद्दल सविस्तर माहिती मिळवली. त्याबद्दल धन्यवाद. अनुदिना अनुक्षणा ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ